या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती जोरदार टीका केली। यावेळी बोलताना त्यांनी सॅम पित्रोदा यांचा देखील समाचार घेतलाय। त्यांनी राजकारणाची पातळी खाली आणली असून वैयक्तिक आणि जातीवरती आधारित आरोप भेदभाव केले जातात, याचं उत्तर जनता त्यांना निवडणुकीमधून देईल असं मुख्यमंत्री म्हणाले। त्याचसोबत महाराष्ट्रात निवडणुकीच्या 5ही टप्प्यात महायुती चांगली कामगिरी करेल आणि महायुती महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त जागा जिंकेल। पंतप्रधान मोदींचं 400चा टप्पा पार करण्याच्या स्वप्नात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। सर, जो स्किन कलर को लेकर के और फेस लुक्स को लेकर के जो टिप्पणी आई है कि साउथ के लोग जो अफ्रीकन जैसे दिखते हैं, वेस्ट के लोग अरबियन जैसे दिखते हैं, ईस्ट के लोग चाइनीज हैं, नॉर्थ के लोग व्हाइट है, तो उसको कैसे देखते हैं आप? ये ऐसा राजनीति का स्तर नीचे गिरा दिया इन्होंने। ये व्यक्तिगत तौर पे, जातिगत तौर पे, नस्ल के तौर पर आरोप लगाना, भेदभाव करना, इसका जवाब तो लोग जनता देगी इनको चुनाव में, इनकी जगह दिखा देगी। 400 पार का सपना भाजपा भी कह रही है, आप भी कह रहे हो और पूरा गठबंधन कह रहा है कि 400 पार हो रहा है, लेकिन कभी उद्धव ठाकरे कहते हैं कि 50 पार नहीं होंगे, राहुल गांधी कहते हैं 100-150 पे रुक जाएंगे। तो विपक्ष को ये जो कॉन्फिडेंस है ये कहां से आ रहा है, क्या लगता है? नहीं, क्या इन्होंने काम किया है क्या? या घर बैठने वाले को कोई वोट करता है क्या? मोदी जी दिन रात काम करते हैं, 20-20 घंटे काम करते हैं, देश के सिवा कुछ दूसरा सोचते ही नहीं। और आज देश की जो प्रगति हुई है, देश का विकास हुआ है, ये मोदी जी के कार्यकाल में 10 साल में हुआ है। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली। सॅम पित्रोदा यांच्यावरती त्यांनी टीका केली। त्यांनी राजकारणाची पातळी खाली आणली आणि जनता निवडणुकीतून त्यांना योग्य उत्तर देईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। पुढची बातमी, रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या भव्य रॅलीचं शहरात आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीच्या माध्यमातून रावेरमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे रावेरमध्ये काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच महायुतीच्या घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यकर्ते सुद्धा। दरम्यान यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलेलं मत हे पाकिस्तानला जाणार आहे, त्यामुळे आपलं मत वाया घालवू नका असं आवाहन मतदारांना केलं। त्याचसोबत राणांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार प्रहार केला। याच सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी सुद्धा संजय राऊतांवर टीका केली। माझ्या मायबापांना, माझी बहिणींना सगळ्यांना विनंती करीन की एकही मत काँग्रेसला जाणं आणि त्यांच्या महाआघाडीमधलं जे उमेदवाराला जर एकही मत आमच्या विचारधारांचं गेलं म्हणजे ते सरळ पाकिस्तानला जाणार आहे। तर एकही मत वाया न घालवताना आपली जबाबदारी करायचं आहे। जो राम को लाए इसलिए महिला के ऊपर बोला तो मेरा यही काफी है। इनका ताकत पूर्ण महाराष्ट्र में नहीं देशाने पाली है। उद्धव ठाकरेला विचारा, एक महिलाला 14 दिवस जेलात टाकला, अरे स्वतःचा पक्षही राहिला नाही, आमदार सोडून चालले गेले। अरे ये ताकत है मेरे राम जी की और मेरे ये जो पढ़ता है ना तो पता नहीं लगता कैसे बढ़ती है। संजय राऊतांचं डोकं फिरलेलं आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। काही काय आता नेते इथे येत आहेत, ते देशभर सभा घेत आहेत, मोदीजी सभेचा विक्रम करतायत, उद्धवजी नाही फिरवा ना तुम्ही। आणि बघा काय निर्णय येतो तो, विनाकारण काहीतरी गप्पा करायचा, वाचपड बोलायचं, हा धंदा संजय राऊतांचा झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींची नंदुरबारमध्ये सभा होणार आहे। नंदुरबारमधून महायुतीच्या हिना गावित उमेदवार आहेत। पंतप्रधान मोदी आजच्या नंदुरबारमधल्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल।
महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये दुसरी सभा घेत आहेत। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेत आहेत आणि पुण्यातील सारसबागेजवळ सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेला महायुतीचे सर्व घटक पक्ष उपस्थित असतील। पुण्यातल्या सभेतून राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बऱ्याच राजकीय घडामोडी असल्यामुळे वातावरण चांगलं तापणार आहे। 13 मे रोजी म्हणजे सोमवारी मतदान असल्यामुळे आज आणि उद्या प्रचारासाठी मोठ्या राजकीय नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे। आज आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत। तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सिल्लोडमध्ये, मुख्यमंत्री वैजापुरात आणि नवनीत राणा रॅली काढत प्रचार करणार आहेत। तर उद्धव ठाकरेंची सुद्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती सभा पार पडणार आहे। विशेष म्हणजे याच मैदानावरून बाळासाहेबांनी पहिल्यांदा भाषण केलं होतं आणि त्यानंतर शिवसेनेचा भगवा महापालिकेवरून खाली उतरलेला नाही। त्याच मैदानाचं कार्ड उद्धव ठाकरे खेळण्याची शक्यता आहे। मतदानाआधी फक्त 48 तास उरल्यानं आज आणि उद्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडचे आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणत्या नेत्यांच्या सभा कुठे कशा होणार आहेत, काय माहिती? नक्कीच ज्याप्रमाणे संभाजीनगरचं तापमान वाढतंय, उन्हाचं तापमान वाढतंय, त्याच पद्धतीनं राजकीय तापमान देखील आता वाढलेलं आपल्याला दिसून येतंय। अवघे 48 तास आता प्रचारासाठी शिल्लक राहिले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठमोठे नेते आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या वतीनं आज उद्धव ठाकरे यांची सभा या सांस्कृतिक मैदानावर होती आहे। तर दुसरीकडे वैजापूर शहरामध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री आहेत, तर सिल्लोडमध्ये नितीन गडकरी आहेत, त्यानंतर नवनीत राणा या देखील शहरात आपला रोड शो या ठिकाणी काढणार आहे। आपण जर बघितलं तर 1988 साली याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये औरंगाबादच्या नावाऐवजी संभाजीनगर असं नाव त्यांनी म्हटलं होतं। त्यावेळेसपासून संभाजीनगर नावाची मागणी या ठिकाणी होत होती। त्याच मैदानावर आता उद्धव ठाकरे या ठिकाणी सभा घेत आहेत। ते ट्रम्प कार्ड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे खेळताना आपल्याला दिसून येत आहेत। तर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे प्रत्येक जे आरोप या ठिकाणी मुख्यमंत्री जर आपण बघितलं तर संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी एका महिन्यात 3 वेळेस संभाजीनगरमध्ये येऊन गेलेत। त्यांनी हिंदुत्व असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या भूमिका असतील अनेक भाष्य या ठिकाणी केलेलं होतं। त्यामुळं आता उद्धव ठाकरे त्यांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं राजकीय वातावरण आपल्याला या ठिकाणी तापलेलं दिसून येत आहे। बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस 1988 साली या ठिकाणी सभा घेतली होती त्यानंतर विशेषतः महानगरपालिकेवरला भगवा या ठिकाणी उतरला नाही आणि त्याच मैदानावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सभा घेऊन आपणच वारसदार असल्याची ग्वाही या ठिकाणी देतीलच यात शंका नाही। मात्र गोची अशी झाली आहे की आता काँग्रेस सोबत असल्यामुळे खान की बान याच्यावर कसा प्रचार होतो हेही पाहावं लागणार आहे। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। आता लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यामध्ये पुण्यात मतदान होणार आहे। काँग्रेससोबतच भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे। दरम्यान साम दाम दंडभेद अशी नीती अंगीकारून काँग्रेस कुठल्याही थराला जाईल अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। ते पुण्यात बोलत होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। काँग्रेसने साम दाम दंडभेद अशी नीती पुण्यामध्ये या ठिकाणी अंगीकारलेली आहे। येत्या काळामध्ये ते कुठल्याही स्तराला जातील याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, पण ते कुठल्याही स्तराला गेले, त्यांनी काही केलं तरी देखील जनता आमच्यासोबत आहे। आमचे जे विरोधक आहेत हे बावचळलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करणं, वेगवेगळ्या प्रकारचा अजेंडा सेट करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करणं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात। अजित पवार यांनी अशोक पवारांना थेट इशारा दिला, तू परत आमदार कसा होतो ते बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशोक पवार यांना थेट आव्हान दिलं। शिरूरमध्ये आढळराव पाटलांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते। यावेळी त्यांनी आमदार अशोक पवारांवर जोरदार निशाणा साधला। तर सभेत बोलताना अचानक माईक बंद पडला आणि यावरून अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी केली। माझ्या इथं सकाळी लोक जमली, त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट केलं, कोल्यांनी केलं, आमच्या भावकीने केलं, म्हणजे अशोकने, सगळ्यांनी बाकीच्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो। शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा, दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला। दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला
की ह्याची सटकली. ही म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती. आपलं काय आता जमणार नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं. मला घरी आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता. आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला दाखवले गाजर. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो का? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय. 2.5 वर्ष सरकार मी चांगलं चालवण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही पडलो नाही. मी कुठेही अरे बटनाला हातच नाही लावला तर बटन काय काय पहिल्यांदा सभा घ्यायला लागलं काय. तुझं मशीन नाही धड आणि माझ्या नावावर पावती पाड म्हणजे ती गोरगंगेची पावती माझ्या नावाने पाडतोय तू. तुझी पावती अखेरीतच आहे बाबा. तर दुसरीकडे पिंपरीतल्या सभेत बोलताना मॅच फिक्सिंग करू नका नाहीतर नंतर पाहून घेईन असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला सांगायचंय, गंमत जम्मत करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी काही गोष्टी केल्या तर लगेच कळतात कुणी गंमत जम्मत केली. तुम्ही गंमत जम्मत केली तर मी तुमचा बंदोबस्त करीन. तसा माझ्यावर वेळ येऊन देऊ नका. त्याच्यामधनं आपण मॅच फिक्सिंग करायचं नाही. आपण इमानईतबारे काम करायचं. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नितीन गडकरी जळगावात असणार आहेत. शहरातील शिवतीर्थ मैदानावर नितीन गडकरी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सभेनिमित्त मैदानावर जय्यत तयारी केली जाते. संध्याकाळी 7 वाजता गडकरी जनतेला संबोधित करतील. ज्यांचे काही लोक निवडून पण येत नाही, एक आमदार येत नाही, खासदार येत नाही, ते लोकही सभा घेतात. शेवट टक्केवारी मताची वाढणं सुद्धा एक पक्षाची रचना असते. त्याच्यामुळे जो तो त्याच्या पक्ष वाढवण्यासाठी रचनेसाठी प्रत्येक नेत्याचा प्रत्येकावरती काही ना काही वेगळा प्रभाव असतो. म्हणून प्रत्येकाच्या विकासासाठी मला वाटतं प्रत्येक जो नेता असेल त्याच्या विचारधारेने जनता प्रभावित झालेली असते, त्याच्या विचाराने झालेले असेल, त्याच्या विकास कामावरती झालेले असते. म्हणून मला वाटतं नक्कीच सभा घेणं काही वाईट नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाने प्रत्येक नेत्या सभा घेतल्या पाहिजे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदेंकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दिवा शहरामध्ये शिवसेनेकडून भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी पारंपरिक आगरी कोळी पेहराव करत अनेक शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले. दरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदेंशी अधिक संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ दिवा शहरामध्ये एका भव्य रॅलीचं आयोजन केले गेले. ही संपूर्ण रॅली आहे. आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला रस्त्याच्या इथं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित आहेत. एवढंच काय तर वरती गॅलरीतून देखील मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते अभिवादन करताना दिसत आहेत. तर दिवा शहरामध्ये आपली रॅली निघते, कसा प्रतिसाद मिळतो? दिव्यामध्ये नेहमी चांगला आणि जोरदार प्रतिसाद असतो. त्यावेळेस दिव्याकरांचा प्रतिसाद जो आपण पाहत आहे. दिवा शहरामध्ये रस्ते मोठे नव्हते, त्याच पद्धतीने अनधिकृत बांधकामांचा मोठा प्रश्न होता. हे प्रश्न मार्गी लावण्यात आपल्याला यश आलंय का? मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यामध्ये निधी देण्याचं काम आम्ही केलं. अगोदर रस्ते फार छोटे होते. अगोदर रस्ते लहान होते. आता सगळेचे सगळे दिव्यामधले रस्ते. अगोदर रस्त्यांमध्ये म्हणजे रस्ते नव्हतेच. लोक चिखल तुडून जे जात होते दिव्यामधून. दिवा आकार घेते. अगोदर आकार नव्हता, आज दिवा आकार घेते. काय दिव्याखाली अंधार नेहमी असं बोललं जायचं आणि दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न होता. इथे लोक जे आहेत त्यांनी त्यांचं सगळं जीवनातलं सगळे पैसे देऊन घरं घेतली होती. अशा लोकांना दिलासा मिळालाय का? नक्कीच आता सरकारच्या माध्यमाने जे आहे हे क्लस्टर योजना देखील जी आहे दिवामध्ये आणलेली आहे.
आणि या क्लस्टर योजनेअंतर्गत गेले अनेक वर्ष ते अनधिकृत इमारतीमध्ये राहतात किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहतात. त्यांना क्लस्टर योजनेअंतर्गत जे स्वतःचं हक्काचं अधिकृत घर जे आहे ते देण्याचं काम देखील जे आहे लवकरच सरकारच्या माध्यमाने आम्ही करणार आहोत. लीड आहे, लीड तुम्हाला या दिव्यातून मिळतं. यावेळी तर सर्वच पक्ष एकत्र आहे. काय वाटतं दिव्यातून कशा पद्धतीने मतदान होईल? आता सर्वच पक्ष एकत्र आहेत आणि दिव्यामध्ये ते गेल्या काही वर्षांमध्ये जे कामं केली आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिवेकरांना दिसतोय. दिव्यामध्ये आता आरोग्याचा विषय असेल, दिवा रेल्वे स्टेशनचा विषय, अगोदर दिव्याला रेल्वे स्टेशन म्हणजे लोक घाबरायची अशी परिस्थिती. दिवा जंक्शन झालेलं आहे आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पण टाकण्याचं काम केलेलं. तर मोठ्या प्रमाणामध्ये लीड जो आहे हा मिळणार आहे, कारण की दिवेकरांनी जो स्वतः जो आहे तो या ठिकाणी बदल जो आहे तो अनुभवला आहे. सगळ्यात मोठा प्रश्न डम्पिंग ग्राउंडचा होता. तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नच आहे तो पूर्णपणे मिटवला आम्ही. डम्पिंग ग्राउंड हटवण्याचं काम त्या दिव्यामधून केलं. पुढे जाण्यास उमेश गोविंदकर, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, दिवा. आणि सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात.